आज आपण डाळबट्टी करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यात जिरं घ्यायचं, जिरं कुटून घ्यायचं, नंतर मीठ, हळद, धणे पावडर, तीळ, ओवा हे सगळं त्याच्यात टाकून घ्यायचं. कुटलेलं जिरं पण टाकायचं, तेल टाकायचं, सोडा टाकायचा आपला खायचा आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं. ते एकजीव करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून मळायचं. सॉफ्ट आटा तयार करून घ्यायचा आणि थोड्या वेळ रेस्टला ठेवायचं. नंतर आपण डाळ टाकणार आहोत शिजायला. डाळसाठी आपण डाळबट्टी करणार आहोत. त्यासाठी मग ते भिजवलेल्या पिठाचे आपण गोळे तयार करून घ्यायचे. अशा प्रकारे छोटे छोटे सगळे गोळे तयार करून घ्यायचे संपूर्ण पिठाचे. अशी तयार केल्यानंतर ते पात्र घ्यायचं, त्याला तेल लावायचं, मग ते त्याची ठेवायची. भांडं घ्यायचं, भांडं घ्यायचं, त्याच्यात पाणी टाकायचं आणि ते रचलेले त्याच्यात टाकून द्यायचं उकडायला. हे बघ, आता आपल्या बट्ट्या उकडलेल्या आहे. चेक करून घ्यायचं. उकडलेलं आहे. एका बाजूला आपली डाळ शिजते, दुसरी बाजूला आपली बट्टी तयार. आता बट्ट्या असे तुकडे करून घ्यायचे आपली बट्टीचे मस्तपैकी छोटे छोटे पाव स्टोनी आपल्या. ओके, हे बघा अशा प्रकारे आता आपलं वरणाचं सामान तयार झालं आहे. म्हणजे डाळबट्टीसाठी डाळीचं सामान तयार झालं आहे आणि आपली डाळ पण शिजलेली आहे छान प्रकारे. त्याला रईनं घोटून घ्यायचं. कढईत तेल टाकायचं, जिरं, मोहरी, चिरलेला कांदा, मिरची, लसूण, जिरं टाकून चांगलं लाल परतून घ्यायचं. कांदा लाल होईपर्यंत आपले मसाले टाकून घ्यायचे. मस्त तळेपर्यंत ते परतून घ्यायचे. टोमॅटो राहिलेला आहे, टोमॅटो पण टाकायचे. टोमॅटो डाळ होईपर्यंत मस्त शिजून घ्यायचे. थोडं पाणी टाकून थोडं पाणी टाकायचं करायचं त्याच्यात. मस्त प्रकारे तेल येईपर्यंत शिजून घ्यायचं. नंतर शिजल्यानंतर आपली डाळ टाकायची शिजलेली त्याच्यात. आणि जेवढं आपल्याला पाणी हवं तेवढं टाकायचं. आपल्याला ठीक हवं असेल तर ठीक करावं द्यायचं, नाही तर असं पातळ. कोथिंबीर टाकून घ्यायची. झालं वरण. आता आपण बट्ट्या तळून घेऊया. बट्ट्या गरमागरम त्याला गॅस मिडियम ठेवायचा. लाल तांबूस कलर आला पाहिजे बट्ट्यांना.